तर रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली आहे। भाजपाने जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी बातचीत केली आहे। पाहूयात। आज दुसरी यादी जाहीर केली असून आज रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे त्यांचे नाव या यादीत आहेत। मागच्या काळात विचार केला तर रक्षा खडसे यांचं तिकीट कापल्या जाण्याच्या चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगल्या होत्या। आज पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे। आमच्या सोबत खासदार रक्षा खडसे आहेत, आम्ही त्यांच्याशी बातचीत करूयात। ताई, काय सांगणार, मागच्या काळाचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा रंगलेल्या होत्या। आज आपल्याला भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, काय आनंद वाटतो? गेल्या अनेक महिन्यापासून जी काही चर्चा सुरू होती किंवा तिकीट कापलं जाणार हे ते पण कुठे ना कुठे मनामध्ये थोडी भीती पण होती, पण हाही विश्वास होता की ज्या पद्धतीने 10 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे संघटनेसाठी म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेसाठी, आणि सर्वसामान्य जनतेची साथ मला होती आणि त्याच अनुषंगाने आज मी कॉन्फिडन्सने सांगू शकते, कारण मी आधी पण सांगितलं होतं जर पक्षाने मला संधी दिली तर हमखास मी निवडून येईल। मला समोर कोण उमेदवार राहणार याची काळजी नाही आहे। पक्षाने जर मला संधी फक्त देण्याची गरज होती, ती पक्षाने मला संधी दिलेली आहे, तर पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईल। मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आज मला तिसऱ्यांदा तिकीट मिळाल्याची भावना या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे। एकंदरीतच बघितलं तर रावेर लोकसभेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव।